लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रेक्षकांनो नुसता गोंधळ आणि भांडण झालेलं आहे। खरं तर सुरुवातीला इथे आनंद निवासमध्ये होतं, त्यानंतर काव्या पारचा थोडासा रोमांस आणि तेव्हा मानिनी आल्यानंतर खूप गोंधळ। ह्या सगळ्या गोष्टी आजच्या या एपिसोडमध्ये रंगलेल्या आहेत। तर इथे होते काय तर नंदिनी सुरुवातीला शिरीष काकांना फोन करण्याचा प्रयत्न करते, पण त्यांचा फोन योगायोगाने लागत नसतो। त्यामुळे नंदिनी म्हणते आजच फोन पण लागायचा नव्हता का। तेव्हा आलेले जे राजन जाधव आहेत ते म्हणत असतात हा माझा प्रॉब्लेम नाहीये, तो तुमचा प्रॉब्लेम आहे। ही वास्तू खाली करायची आहे आत्ताच्या आत्ता आणि यासाठी मी बुलडोजर सुद्धा घेऊन आलेलो आहे। तुमचं जे काही सामान आहे तो तुम्ही बांधायला घ्या। तेव्हाच जीवा खूप जोरात त्यांच्यावर ओरडतो आणि जीवाला तरी आतापर्यंत ह्या गोष्टी माहिती नसतात। हा सगळा भास्करने टाकलेला एक डाव असतो आणि त्याच खेळामध्ये आता इकडे आपला जीवा जो आहे तो पूर्ण अडकलेला असतो। जी त्याने माणसं आणलेली आहेत ती माणसं आता इकडे आनंद निवासमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतात। तेव्हाच आता जीवा म्हणत असतो नाही कोणीही हात लावायचा नाही प्लीज। हे बघा तुम्ही असं नाही करू शकत, ही फक्त वास्तू नाहीये, इथे ह्या सगळ्यांच्या आम्हा सगळ्यांच्या इमोशन्स जोडलेल्या गेलेल्या आहेत। त्यामुळे प्लीज मला तुमच्या दुसऱ्या पार्टनरशी बोलायची संधी द्या प्लीज। आहेत कोण तुमचे दुसरे पार्टनर असं म्हणता क्षणी समोरून आता मी इथे आहे असा भास्करचा आवाज येतो। तेव्हा सगळेच पाठीमागे चकित होऊनच पाहतात। राजन जाधवच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हास्य पसरलेलं असतं आणि इकडे आपण तो दुसऱ्या बाजूला की आता जे क्लायंट आलेले असतात त्यांचा पाहुणचार पार्थ करण्याचा प्रयत्न करत असतो। आता तो खरं तर काव्याच्या खोलीमध्ये जाऊन आलेला असतो। काव्याने स्पष्टपणे मी भजी बनवणार नाही असा नकार दिलेला असतो, कारण मानिनीचं वचन तिला आठवत असतं। आता पार्थ येतो आणि म्हणत असतो त्याचं काय आहे ना, काव्या आहेत पण त्या IASची तयारी करतायत आणि त्यांना शिवाय क्लासला पण जायचंय, त्यामुळे भजी नाही बनवता येणार। मी काय म्हणतो इथे जवळच्याच नाक्यावरून मस्त कबाब आणि भजी मागू का। नाही अजिबात नाही, भजी येईपर्यंत थंड होतील आणि तसंही मी नॉनव्हेज खाण्याचं सोडलेलं आहे बरं का, ते काही जमणार नाहीये असं इथे आता ते बोलत असतात। आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आता तुम्ही एक काम करा ना, मस्त घरीच गरमागरम भजी आणि त्यासोबत वाफळलेला चहा हे होऊन जाऊ दे, पण बाहेरून मागवतो ना। तेव्हा ते म्हणतात अहो बाहेरून येईपर्यंत इथे थंड होईल ना, कशाला घरीच काहीतरी सोय करा ना। तेव्हा लगेचच गायकवाड पाठीमागून येणाऱ्या काव्याकडे पाहतात आणि म्हणत असतात काव्या असं म्हटल्याबरोबर आपला पार्थ लगेच जागीच उठून उभा राहतो। काय कमाल दिसत असतो पार्थ पण, हो, आणि त्याहीपेक्षा काव्या तेवढीच गोड आणि सुंदर दिसते। बघा आता इथे पार्थ हा उठून उभा राहतो आणि काव्या असं म्हणून तिच्याकडे बघतच उभा राहत असतो। आता प्रेक्षकांनो दोघं सुद्धा एकमेकांच्या नजरेमध्ये खूपच वेळ इथे हरवलेले असतात आणि एकमेकांच्या नजरेमध्ये खूपच हरवल्यानंतर त्यांना तर कळत सुद्धा नसतं ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत म्हणून। खरं तर त्यांनी ना इथे जवळपास बराच वेळ इथे एक सॉन्ग प्ले केलेला आहे आणि हे सॉन्ग फक्त आणि फक्त इथे दोघांसाठीच होतं, कारण काव्याला असं नटलेलं पाहताना, साडी नेसलेली पाहताना इकडे मात्र जो पार्थ आहे तो पार्थ मात्र इथे फक्त आणि फक्त इथे आता काव्याच्याच नजरेमध्ये हरवून गेलेला असतो आणि काव्याच्या नजरेमध्ये हरवलेला पार्थ इथे बराच वेळ फक्त पाहतच बसलेला असतो। आता इकडे जे गायकवाड वगैरे ते आहे ते म्हणत असतात काय मग आता आम्हाला इकडे भजी वगैरे काही मिळणार आहे की नाही, की आज फक्त आम्हाला तुम्ही एकमेकांकडेच पाहत राहणार आहात। तेव्हाच आता काव्या पुढे जाते आणि काव्या पुढे गेल्यानंतर इकडे गायकवाड म्हणतात मग काय काव्या आम्हाला भजी वगैरे मिळणार आहेत की नाही। तेव्हा काव्या म्हणते नाही अजिबात नाही असं म्हटल्यानंतर आता सगळ्यांनाच धक्का बसतो। काव्याचा हा असा स्वभाव आणि तेव्हा ती अशी बोललेली, पार्थला तर आता काय बोलावं हेच कळत नसतं, पण तरी सुद्धा आपला पार्थ जो आहे ना तो थोडीशी सावरासावर करतो आणि म्हणत असतो काय म्हणालात तुम्ही, नाही म्हणजे त्याचं काय आहे ना, आता तुम्हाला जर कांदा भजी खायची आहेत तर कांदा भजी एकटीच कशी येणार, त्यासोबत मस्त बटाटा भजी आणि अद्रक घातलेला मस्त तो गरमागरम चहा, हे सगळं काही तुम्हाला पाहिजे आहे ना। तेव्हाच आता गायकवाड आणि ते म्हणत असतात हो नक्कीच तेच पाहिजे आहे। बरं मग IASची तयारी कुठपर्यंत आहे। तेव्हा काव्या म्हणत असते हो ती तर सुरूच आहे, पण मी मस्त तुमच्याकरिता गरमागरम भजी, बटाटा भजी, कांदा भजी आणि त्यासोबत आलं घातलेला चहा बनवते असं म्हणून काव्या लगेचच किचनमध्ये निघून जाण्याचा प्रयत्न करते।
आलेच असं म्हणते. पण आता जाणाऱ्या काव्याकडे मात्र पार्थ हा ओळून ओळून पाहण्याचं कामच करत असतो. आज तो म्हणत असतो, आज खरंच काव्या तुम्ही माझ्यासाठी एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या, त्यामुळे मला तर आनंद झालेलाच आहे, पण आजचा हा दिवस मी कधीच विसरणार नाही असं मात्र पार्थ मनामध्येच बोलतो आणि हसत असतो. तर आता आपण इकडे वळूयात आपल्या आनंद निवासच्या या गोंधळाकडे. आनंद निवासमध्ये तर खूपच गोंधळ असतो. खरं तर जीवासमोर एक नाही तर दोन सत्य आलेले असतात. एक तर त्याचं ते प्रोजेक्ट आणि त्यानंतर इकडे आता जे काही भास्कर आहे त्यांचा खरंच चेहरा. कारण नंदिनी देवनपासून सांगत होती की त्या भास्करवर विश्वास ठेवू नका, तो माणूस चांगला नाहीये वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी ती त्याला देवनपासून सांगत होती. पण अजिबात आपला जो जीवा आहे तो ऐकेल, त्याचं म्हणजे ऐकेल तो जीवा कसला असंच झालेलं असतं. तेव्हा लगेचच आता हा सगळा काय प्रकार आहे, तेव्हा भास्कर समोर आल्याबरोबर अगोदर नंदिनीशी बोलायला जातो. तेव्हा तो म्हणतो, काय बाळा नंदिनी बेटा तू कशी आहेस. पण नंदिनी सरळ सरळ त्याला इग्नोर करते आणि लगेचच म्हणत असते, हे सगळं काय आहे. त्यावर जीवा म्हणत असतो, भास्कर काका हे सगळं काय आहे. तेव्हाच ते भास्कर म्हणतात, अरे जीवा तू असं काय करतोयस, अरे हाच तो प्लॉट आहे, हाच इथे जुई चौपाटीवरचा हाच तो प्लॉट आहे ना इथे, मग इथेच तर आपला तुला इथे लो कॉस्ट हाऊसिंगचं प्रोजेक्ट उभारायचं आहे. आणि हे राजन जाधव आपले इन्व्हेस्टर आहेत, त्यांनी ही प्रॉपर्टी खरेदी केलेली आहे आणि यामध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी तयार झालेले आहेत. तेव्हा जीवा म्हणत असतो, एक मिनिट काका, एक मिनिट, ती ही जागा नाहीये. अरे असं काय करतोयस, तुला मी मॅप दाखवला होता, त्या मॅपमध्ये हीच जागा होती आणि तू त्या पेपरवर सह्या सुद्धा केलेल्या आहेस, असं कसं म्हणू शकतोस तू. तेव्हाच नंदिनीला राग आलेला असतो. नंदिनी म्हणत असते, म्हणजे तुम्ही इथे जागा प्रोजेक्ट साईन करण्या अगोदर तुम्ही ती जागा जाऊन पाहिली नव्हती. तेव्हा जीवा म्हणत असतो, अगं नाही मला वेळ कुठे भेटला आणि ह्यांनी कुठे सांगितलं ही जागा आहे म्हणून. तेव्हा जीवा म्हणतो, नाही भास्कर काका आपल्याला हे सगळं काही करायचं नाहीये, प्लीज तुम्ही थोडंसं समजून घ्या. तेव्हा लगेचच आता इकडे नंदिनी रडायला लागत असते आणि ती म्हणते, ही नंदिनी प्लीज माझ्यावर विश्वास ठेव, हे कसं नाही, हे असं नाहीये. तेव्हा नंदिनी म्हणते, जीवा हे सगळं काय आहे. तेव्हा जीवा म्हणत असतो, हे बघ नंदिनी अजिबात हे सगळ्या गोष्टी खऱ्या नाहीयेत, प्लीज तू माझ्यावर विश्वास ठेव. त्यावरच भास्कर म्हणत असतो, अरे नंदिनी मला सांग, ही जागा इथे जुई जवळच येते ना. तेव्हाच रोजी गार्डन जवळच येते ना, हे बघ ह्या मॅपमध्ये सुद्धा, हो बरोबर आहे. तेव्हाच जीवा म्हणत असतो, नाही पण तुम्ही मला असं स्पष्टपणे नाही सांगितलं की ते आनंद निवास आहे म्हणून. अरे जीवा असं काय करतोयस. तेव्हाच इकडे हे बघ ह्या पेपरवर तू सह्या केलेल्या आहेस आणि ते नंदिनीला सुद्धा इकडे तो मॅप दाखवतात. तेव्हाच इकडे नंदिनी म्हणत असते, जीवा हे सगळं काय आहे, तुम्ही फसवले मला, तुम्ही खोटं बोललात माझ्याशी. तेव्हाच जीवा म्हणतो, हे बघ नंदिनी प्लीज माझ्यावर विश्वास ठेव, मला ह्यातलं काहीच माहिती नव्हतं, मी ना हा प्रोजेक्ट बघितलं ना, मी जागा बघितली ना, मी काहीच बघितलं. तेव्हा तो भास्करला म्हणत असतो, भास्कर काका हे सगळं काय आहे आणि तुम्ही असं कसं करू शकता, आणि त्याचबरोबर इथे ती जागा आनंद निवास आहे असं तर तुम्ही मला मुळात अजिबातच सांगितलं नव्हतं. तेव्हाच इथे ते म्हणतात, अरे मी तुला मॅप दाखवला होता ना, मॅपवर स्पष्टपणे लिहिलेलं होतं. तेव्हाच जीवाला ते आठवतं आणि पण हो ते सगळं खरं आहे, पण तुम्ही असं म्हटलं नव्हतात की ते आनंद निवास त्याच्या जागी आहे म्हणून, का असं करत आहे. तेव्हा जीवा पुन्हा नंदिनीकडे वळतो आणि तिला म्हणत असतो, नाही हे असं कसं झालं हे मला माहिती नाहीये नंदिनी, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव, मला माहिती नव्हतं हा आनंद निवास ती जागा आहे म्हणून. तेव्हाच आता नंदिनी म्हणत असते, असं कसं, तुम्ही प्रोजेक्ट साईन करण्याआधी त्या जागेवरती जाऊन बघितलंच असेल, ती जागा तुम्ही पाहिलीच असेल ना, मग असं कसं बोलताय तुम्ही जीवा. तेव्हाच जीवा म्हणत असतो, नाही नंदिनी, जर मी जागा बघायला आलो असतो तर असं झालंच नसतं ना, मी जागा बघायला आलोच नव्हतो, माझ्याकडे तेवढा वेळच नव्हता. तेव्हा लगेचच इकडे भास्कर म्हणत असतात, अरे जीवा म्हणजे तू ते पेपर वाचलेच नव्हतेस असं आता इथे ते बोलत असतात. जीवा असं काय करतोयस तू, अप्रुव्हलच्या पेपरवर साईन सुद्धा केलीस ना. तेव्हाच नंदिनी म्हणते, काय अप्रुव्हलचे पेपर. तेव्हा लगेच भास्कर ते पेपर नंदिनीच्या हातामध्ये देतात आणि नंदिनी ते पेपर पाहते. त्या पेपरवरती इथे जीवाने साईन केलेली असते. आता नंदिनीला ते सगळं आठवतं, जेव्हा जीवा तिला म्हटला होता, अगं भास्कर काकांचा फोन होता, खरं तर त्यांनी मला एक जागा दाखवली पण मी वेगळीच जागा दाखवली आहे, आणि काय गं नंदिनी इथे आनंद निवास रेंट ॲग्रीमेंट रिन्यू करायचं होतं, त्याचं काय झालं. तेव्हा लगेचच नंदिनीला ते सगळं आठवतं आणि आठवल्याबरोबर आणि ते पेपर पाहिल्याबरोबर तिला जागी चक्कर येते. चक्कर आल्याबरोबर खाली नंदिनी कोसळणार तेवढ्यातच जीवा तिला सावरतो, पण नंदिनी मात्र त्याला खूपच मोठा धक्का देते आणि बाजूला करते. आणि तेव्हा ती म्हणत असते, तुमचं स्वप्न इथे पूर्ण करण्यासाठी माझ्या स्वप्नांचा आणि माझ्या घराचा तुम्ही इथे चुरडा करायला निघालेला आहात, तुमची हिंमत कशी झाली, इथे तुम्हाला लाज वाटायला हवी जीवा, तुम्ही पेपर न वाचताच त्या पेपरवरती साईन कशी केली, असं नंदिनीचा सरळ सरळ जीवावर आरोप केलेला असतो. तर आता आपण इकडे वळूयात आपल्या ह्या कपलकडे, कारण इकडे आता काव्या मस्त किचनमध्ये
त्याच्यामध्ये कांदा भजी, बटाटा भजी ह्याचा छान तिने उत्तम असा बेत राखलेला असतो. तेवढ्यातच आपला जो पार्थ आहे तो मात्र तिथे येतो. आता पार्थ तिथे आल्यानंतर काव्या एवढं सुंदर तर तयार झालेली आहेच, पण ती त्याच्यासाठी आज कांदा भजी काय, बटाटा भजी काय, गरमागरम चहा काय, हे सगळं काही करत असते. तेव्हा लगेचच पार्थ तिथे येतो आणि पार्थ तिथे आल्याबरोबर काव्या म्हणत असते, देशमुख तुम्ही इथे काय करताय, कशाला आलात तुम्ही इथे, बाहेर तुमचे क्लायंट बसलेत आणि तुम्ही इकडे काय करताय. अहो मी खरं तर अहो तुम्ही इकडे एवढे छान किचनमध्ये गरमागरम भजी बनवताय, चहा बनवताय, मग मला तिकडे मला राहावलंच नाहीये. म्हटलं चला ना मस्त किचनमध्ये जावं. मस्त काव्या इथे गरमागरम कांदा भजी, चहा वगैरे बनवतायत, मी ते सगळं मला पाय इकडे खेचून आणले बघा. असं कसं. आणि तेव्हा तो म्हणतो, पण मी तुम्हाला काहीतरी मदत करू, पण मला एक गोष्ट सांगा, तुम्ही अगोदर तर नाही बोलला होतात ना, मग त्यानंतर तुम्ही असं माझ्यासाठी हे सगळं काही करण्यासाठी का बरं आलात. तेव्हाच काव्या म्हणत असते, त्याचं काय झालं ना, तुमचे जे क्लायंट आहेत ना, ते थोडेसे ना एंगेस्ट आहेत. मग म्हटलं चला आज आपण थोडासा आपला चांगुलपणा दाखवावा आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडून छान छान आशीर्वाद घ्यावे, थोडंसं पुण्याचं काम करावं, थोडंसं पुण्य कमवावं. तेव्हा पार्थ म्हणत असतो, अच्छा पुण्य कमवायचं आहे का तुम्हाला. हो मग काय तर. आणि म्हणून म्हटलं चला थोडीशी देशमुखांची सुद्धा मदत करावी. तेव्हाच पार्थ हसत असतो आणि पार्थ म्हणत असतो, पण काव्या आज मी खरंच खूप खुश आहे. आज तुम्ही मला ना खूप छान मदत केलेली आहे. तुम्हाला ना माझ्याकडून ह्या बदल्यामध्ये जे काही मागायचं आहे ना ते तुम्ही बिनधास्त मागू शकता. तेव्हा लगेचच आता काव्या म्हणत असते, काय मागू काय मी तुमच्याकडून. नाही देशमुख आता मला काही नकोय तुमच्याकडून. नाही काव्या प्लीज, तुम्हाला जे काही मागायचंय ना ते मागा, मी तुम्हाला ते द्यायला तयार आहे. बरं थांबा मी काय करतो, अगोदर ना तुम्हाला मस्त चहा ओतण्यासाठी मदत करतो. असं म्हणून लगेचच आता इकडे पार्थ हातानेच तो चहाचा टोप उचलायला जातो. तेवढ्यातच त्याला चटका लागतो आणि काव्या म्हणते, देशमुख काय करताय हे, जरा हळू सावकाश, पकड. काय पकड. अहो पक्कड घ्या आणि पक्कडने तो चहा गाळा असं म्हणताय. नाही असू द्यात, आता हा रुमालच उचलतो आणि हा रुमाल उचलल्यानंतर त्यानंच मी चहा गाळतो असं पार्थ म्हणत असतो. पण पार्थच्या हाताला चटका बसतो ना, सवय नसते कामाची. तेव्हाच काव्या त्याचा हातामध्ये घेते आणि पाहते की त्याला इथे चटका बसलेला आहे. काय हे देशमुख, भाजलंच तर तुम्हाला, मी सांगते तुम्हाला जमणार नाहीये, सवय नाहीये तुम्हाला, मी करते. तेव्हाच पार्थ म्हणतो, नाही हो काव्या काही नाही झालेलं, तुम्ही जरा थांबा, मी बघतो काय होतंय ते. असं म्हणूनच आता लगेचच इकडे काव्या जी आहे ती चहा ओतण्यासाठी त्याला मदत करते. तर पार्थ म्हणत असतो, नाही असू द्यात मी ओततो चहा. असं म्हटल्यानंतर आता त्याचा हात तिने पकडलेला असतो. त्यामुळे पार्थ मात्र तिच्याकडे पाहतच असतो. त्याला तर खूपच आनंद खरं झालेला असतो. काव्याचं हे असं वागणं मात्र त्याला खूपच जास्त धक्का आणि सुखावत असतं. आता आपण पाहतो इकडे दोघं एकमेकांच्या नजरेमध्ये बराच वेळ हरवलेले असतात आणि तेव्हा चहा गाळल्यानंतर इकडे लगेचच आता काव्याच्या समोर चेहऱ्यावर आलेले केस जे आहेत ते इथे पार्थ हळूहळू बाजूला करतो आणि तेव्हा तो म्हणत असतो, खरं तर मला ना इकडे भजे आणि जे काही गरमागरम चहा आणि भजे जे आहेत ना ते इकडे खेचून नाही आणलेले, तर मला हे काव्याचं हे रूप आणि ही काव्या ह्या सगळ्या गोष्टी मला इकडे खेचून आणलेल्या आहेत असं इकडे आता पार्थ म्हणत असतो. आणि तेव्हा दोघे सुद्धा खूपच एकमेकांच्या जवळ असतात. काव्याचे जे पुढे आलेले केस आहेत ते पार्थने पाठीमागे केलेले असतात. काव्या तर त्या क्षणाला अगदीच मोहरून गेलेली असते. ती एक शब्द सुद्धा तोंडातून काढत नसते, अगदी शांतपणे बसलेली असते. आज खरंच मी खूप खुश आहे, आज तुम्ही माझ्यासाठी एवढं सगळं केलंय ना त्यामुळे. तेव्हा काव्या मनातच म्हणत असते, आज मानिनी काकू घरामध्ये नाही आहेत, त्यामुळे खरं तर देशमुख मला हे सगळं काही तुमच्याकरिता करता आहे. पण जर मानिनी काकू असत्या तर मग मात्र मला हे सगळं काहीच करायला आलं नसतं असं सुद्धा काव्या आता इथे मनातच बोलत असते. त्यावर पार्थ म्हणत असतो, बोला ना काव्या, मागा ना माझ्याकडे काहीतरी, तुम्ही मागा, मी तुम्हाला काही द्यायला तयार आहे आज. तेव्हाच काव्या म्हणते, काय देशमुख मला नाही आत्ता पाहिजे तुमच्याकडून काही. अहो असं काय करताय. हे बघा देशमुख, तुम्हाला जर मला काही द्यायचं असेल ना तर जेव्हा वेळ येईल ना तेव्हा मी नक्कीच तुमच्याकडे मागेल, पण प्लीज आत्ता मला तुमच्याकडून काही नकोय. तुमचे क्लायंट बसलेत ना मागे बाहेर, जा बरं तिकडे. तेव्हा लगेचच पार्थ म्हणत असतो, बरं ठीक आहे, हा चहा मी गाळलेला आहे ना तर मी तो चहा घेऊन जातो, मग तुम्ही काय करा, गरमागरम भजी घेऊन या. तेव्हा लगेचच काव्याला ते सगळं काही आठवत असतं, कशा पद्धतीने इथे मानिनीने तिच्याकडून वचन घेतलं होतं आणि आज पार्थ असा बोलत आहे तर काहीतरी माग म्हणत आहे, पण मी काय मागणार आहे, खरंच वेळ आल्यावर मी ह्यांच्याकडे काय मागू शकते असा काव्याच्या मनामध्ये विचार आलेला असतो. आता ह्या सगळ्या गोष्टींचा काव्याच्या मनामध्ये विचार आल्यानंतर ती म्हणत असते, देशमुख
बाद झालं आता. चला चला तुम्ही एक काम करा बरं, तुम्ही मस्त इकडे एक काम करा, ही भजी जी आहेत ना ती मी घेऊन येते, पण हा जो काही चहा तुम्ही गाळून ठेवलाय ना तो चहा तुम्ही घेऊन जा बरं. असं म्हटल्यानंतर आता लगेचच पार्थ तिला एक टोमणा मारतो आणि तेव्हा मात्र काव्या हसायला लागलेली असते. काव्याचं हे हसू मात्र पार्थला खूपच जास्त आवडत असतं. पण आता काव्याला माहिती असतो की हा आनंद किती क्षणाचा आहे आणि हे काही जास्त वेळ जास्त काळ टिकून राहणार नाहीये. कारण आता जर मानिनी आली आणि मानिनीने मला जर इथे ह्या अवस्थेमध्ये पाहिलं तर ती नक्कीच चिडचिड करेल, असं सुद्धा तिचा विचार तिला माहिती असतो. पण असू देत, मानिनी काकू आज घरात नाहीत ना, कमीत कमी माझ्या अशा वागण्यामुळे पार्थला आज आनंद तरी झालेला आहे ना, असा तिच्या मनामध्ये विचार येतो. आणि तेव्हाच देशमुख बाद झाला, आता मी मागणार आहे पण आत्ता नाही, वेळ आल्यावर नक्कीच मी तुमच्याकडे मला हवं ती गोष्ट इथे मी मागेल. जा तुम्ही चहा घेऊन जा, मी मस्त गरमागरम भजी घेऊन येते. असं म्हणून पार्थ आता चहा घेऊन निघून जातो. कारण बाहेरून गायकवाड आणि त्या दोन क्लायंटने इथे देशमुख आम्हाला चहा मिळणार आहे की नाही असं म्हणून आता आवाज दिलेला असतो. तेव्हा ते दोघे बाहेर जातात. तर आपण वळूयात आपल्या इकडे आनंद निवासकडे. नंदिनी खूप जास्त रडत असते. जीवा तिला खूप समजावण्याचं काम करतो, पण नंदिनी मात्र अजिबात त्याचं एकही ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नसते. कारण आज आनंद निवासच्या ह्या सगळ्या काही पेपरवर ते त्याने न कळतपणे चुकून सह्या केलेल्या असतात आणि त्यामुळे हे मात्र आता इकडे इथपर्यंत येऊन बेतलेलं असतं. त्यामुळे नंदिनी आता खूपच जास्त चिडचिड करत असते. तर आता इकडे ती म्हणत असते, मी जीवाला म्हणत असते, इथे तुमचं स्वप्न उभं करण्यासाठी मी तुम्हाला मदत करते आणि तुमचं स्वप्न इथे पूर्ण करण्यासाठी तुम्ही माझ्या पायाखालची जमीनच काढून घेतली. असं का केलं जीवा तुम्ही? आणि म्हणूनच तुम्ही त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं की मला मूर्ख बनवणं अगदी सोपं आहे. तेव्हा जीवा म्हणत असतो, नाही नंदिनी नाही, प्लीज ऐकून घे, नाही हे असंच आहे सगळं जीवा. घरटं पाडून स्वतःचं घरटं बांधायला निघालात, माझ्या वास्तूला वस्तू समजून ती खरेदी करायला निघालात जीवा. नाही मीच मूर्ख होते, म्हणूनच तुम्ही मला काल म्हणालात की उद्या 10th ॲनिव्हर्सरी दिवशी मी तुला तुमचं लो कॉस्टिंग हाऊसिंगची जागा दाखवणार आहे. मीच मूर्ख आहे, मीच वेडी आहे, असं म्हणूनच ती रडायला लागत असते. तुम्हाला कळतंय का, तुम्ही ज्या प्रोजेक्टसाठी इथे जागा बघताय, ज्या प्रोजेक्टसाठी तुम्ही त्या कागदाच्या तुकड्यावर सही केली, तो तुकडा माझ्या काळजाचा तुकडा आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा का विचार केला नाही जीवा तुम्ही? का असं केलंय जीवा तुम्ही? असं म्हणूनच आता नंदिनी खूप रडायला लागलेली असते. तेव्हा जीवा म्हणत असतो, प्लीज कुठल्याही गोष्टी आणि कुठल्याही तुकडे जोडून तू इथे गैरसमज निर्माण करून घेऊ नकोस आणि नाही ते इथे टोकाचं बोलू नकोस प्लीज. तेव्हाच नंदिनी रडते. तेव्हा आनंद निवासमधल्या मुली तिला सावरण्याचं काम करतात आणि म्हणत असतात, हे बघ नंदिनी ताई, प्लीज शांत हो, शांत हो, जीवा दादावर विश्वास ठेवतो, असं काहीच नाही करणार. तेव्हा नंदिनी त्या मुलींना ओरडते आणि म्हणत असते, अगं अजून सुद्धा तुम्हाला जीवाचीच बाजू घ्यायची आहे का? बाहेर बुलडोजर आला आहे आपलं वास्तू पाडायला, आपलं आनंद निवास पाडायला. तर इकडे आता लगेचच जीवा भास्करला म्हणत असतो, भास्कर काका मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतोय, ह्या जागेवर मला माझं स्वप्न पूर्ण करायचं नाहीये, नकोच आहे मला माझं असलं स्वप्न. तेव्हाच भास्कर चिडतात आणि म्हणतात, अरे जीवा तू वेडा आहेस का? अरे इथे ह्या इन्व्हेस्टरनी ही जागा विकत घेतलेली आहे आणि तेव्हा इथे ते काय बोलतील, काही बोलायचंय ते तू जाधव सरांशी बोल. तेव्हाच जाधव म्हणत असतात, नाही मला काहीच ऐकून घ्यायचं नाहीये, मी लिगली प्रोसेस करतोय आणि त्यानंतर ही जागा मी लिगली विकत घेतलेली आहे, त्यामुळे तुम्ही मला अजिबात अडवू शकत नाही, समजलं? असं म्हटल्यानंतर बाहेर बुलडोजर आलेला असतो आणि आपला जीवा जो आहे तो धावतच जातो. नंदिनी पुढे गेलेली असते, तर पुढे गेलेल्या नंदिनी समोर जीवा जातो आणि समोरच जोरात ओरडून हात जोडून असतो इथे उभा असतो. तर आता प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये तर खूपच राडा आणि खूपच धमाका आहे. काय आहे ते जाणून घेऊया. आता इकडे काव्याने जी भजी आणि गरमागरम चहा बनवलेला असतो ते दोघे बाहेर घेऊन आलेले असतात आणि पार्थ म्हणत असतो, वा वा काव्या, आईचीच जागा घेतलेली आहे तुम्ही आज चवीसाठी. तेव्हा मानिनी येते आणि मानिनी म्हणत असते, काय माझी जागा कोणी घेतलेली आहे? तर आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की आता जे जीवाने इथे मॉडेल बनवलेलं आनंद निवास असतं ते नंदिनी फेकून देते आणि लगेच जीवाला त्रास होतो कारण ते मॉडेल इथे तुटलेलं असतं. तेव्हा आता इकडे नंदिनी म्हणत असते, जीवाला त्रास झालेला पाहून नंदिनी म्हणते, हे साधं कागदाचं मॉडेल तुम्ही बनवलंय ते तुटलं म्हणून तुम्हाला इतका त्रास होतोय, इथे माझा काळजाचा तुकडा तिथे तुटायला निघालेला आहे, तेव्हा मला किती त्रास होत असेल जीवा. हे तुम्हाला साधं काड्यांचं घर तुटलंय तर त्रास होतोय, पण माझं घर तुटलंय
त्याचा त्रास मला किती होत असेल जीवा, बोला ना, सांगा ना, असा नंदिनीने आता जीवाला केलेला तो प्रश्न असतो. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र इथे हे सगळे क्लायंट वगैरे गेल्यानंतर काव्याला मानिनी तिच्या गेस्ट रूम मध्ये घेऊन येत असते आणि तिथे आल्यानंतर इथे मानिनी तिला म्हणत असते, काय गे काव्या, शोभतंय का तुला हे सगळं, असं वागणं शोभतंय का, सांग ना, बोल ना, असं इथे मानिनी म्हणत असते. आणि तेव्हाच आता काव्याचा मानिनीला उलट प्रश्न असतो. ती म्हणत असते, एका आईला हे असं वागणं शोभते का? एक आई आपल्या मुलाला त्याच्या बायकोपासून लांब ठेवते, हे तुम्हाला इथे शोभतंय का? असं आता इकडे काव्या मानिनीला बोलत असते. अगं, आत्ताच्या आत्ता निघून जा त्याच्या आयुष्यातून, नकोयस मला तू माझ्या मुलाच्या आयुष्यातून. तेव्हाच आता काव्या म्हणत असते, काय म्हणताय काय तुम्ही? तुम्हाला मी या घरामध्ये आणि पारच्या आयुष्यामध्ये नको आहे ना? ठीक आहे, तुम्ही नका काळजी करू, मी हे घर सोडून कायमची निघून जाते, पण मला हे असं इथे एकाच खोलीमध्ये राहून पार्थपासून वेगळं राहणं शोभत नाहीये. ठीक आहे, तुम्ही नका काळजी करू, असं म्हणूनच आता इकडे काव्या मात्र लगेचच तिची बॅग भरते आणि काव्या तिची बॅग भरूनच इकडे आता लगेचच तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करत असते. तर आता इकडे नंदिनी म्हणत असते, तुम्हाला एवढा सगळा त्रास होतोय, तुम्ही एवढं सगळं काही केलंय, पण जीवा, आता तुमच्या ह्या वागण्यामुळे मी खूप तुटले, त्यामुळे इथून पुढे तुमच्यासोबत राहणं मला जमणार नाही, तुमच्यासोबत राहणं खूप कठीण जाणार आहे, असं आता इकडे नंदिनी म्हणत असते आणि रडतच तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करत असते. आता हे सगळं नंदिनी बोलल्यानंतर जीवाला तर खूपच मोठा इथे धक्का बसलेला असतो. तर अशाच नवनवीन मालिकांचे डेली अपडेट पाहायचे असतील, रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन एपिसोड सोबत. तोपर्यंत पाहत रहा लग्नानंतर होईलच प्रेम.